आपली 1 फुटाची मूर्तीचं वजन ऑलमोस्ट 2.5 kg असेल. ओके. तर 2.5 kg एक 5 ते 6 वर्षाचा मुलगा उचलू शकतो, एवढी हलकी असते ही मूर्ती. अरे वा, मला ही दगडूशेठची मूर्ती खूप आवडली आहे. त्याच्यावरती ऍक्च्युली वाटतच नाही की पेपर पासून तयार करण्यात आली आहे. हात असू देत, दागिने असू देत किंवा तर बाकी डिटेलिंग जी आपण म्हणतो ती ऍक्च्युअल मध्ये वाटत नाही की ही पेपर पासून तयार केली. खूप हलकी आहे, मस्त. आणि हलकी फुलकी जरी असली तरी ती रेखीव किती आहे बघा, कमाल वाटते. आपण डायमंड वर्क काही लोक करतात, तर ते पण करू शकतो आणि धोतर नेसवून सगळं करून आपण देऊ शकतो. म्हणजे या मूर्तीवरती ते पॉसिबल आहे. पेपरच्या मूर्त्या असल्यामुळे, इको फ्रेंडली असल्यामुळे पाण्यापासून जपाव्या लागतात. जसं आपण शाडू मातीला जपतो, बरोबर, पाण्यापासून या मूर्त्या जपाव्या लागतात. दादा, एक साधारण प्रोसेस कशी आहे ही मूर्ती तयार करण्याची? आपण काय करतो, पेपर आपल्याकडे असतो, रॉ पेपर. तो पेपर आपण फाडून त्याला पाण्यामध्ये भिजवतो. भिजवल्यानंतर त्याचं मिक्सर मध्ये वाटण बनतं चटणी सारखं. त्यामध्ये आपण डिंक मिक्स करतो आणि व्हायटिंग पावडर मिक्स करतो. ती व्हायटिंग पावडर ही नॅचरल आहे. तर हे सगळं मिक्स करून त्यापासून लगदा बनतो आणि लगदापासून या सगळ्या मूर्त्या बनलेल्या आहेत. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी आलेली आहे गणेशोत्सव सिरीजचा एक नवीन एपिसोड घेऊन, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपरच्या लगद्यापासून तयार केलेले गणपतीचे मूर्ती मी दाखवणार आहे. पराग दादा नावाचे जे गृहस्थ आहेत ते पेपर कला क्रिएशन्स या ब्रँडला गेली 5 वर्षांपासून चालवत आहेत. लोअर परळ ईस्ट मध्ये त्यांचा कारखाना आहे. त्याच्या कारखान्यालाच आज आपण भेट देणार आहोत. गणेशाच्या ज्या मूर्ती आहेत त्याची साधारण किंमत 3000 रुपये स्टार्टिंग रेंज पासून आहे. किती फुटाची मूर्ती मिळेल, कशा किमती बदलतायत, हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. मुद्द्याचं, यांचे जे मूर्ती आहेत ते कॅनडा, USA, अजून बऱ्याच देशांमध्ये गेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी त्यांच्या या व्हिडिओला प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला होता. म्हणूनच त्यांनी विचार केला की यंदा आपण गणेशोत्सव सिरीजला सुरुवात केली आहे, तर लवकरात लवकर हा व्हिडिओ करूयात, जेणेकरून प्रेक्षक लवकरात लवकर गणेशाच्या मूर्ती बुक करतील. येऊयात मुद्द्यावर. तुम्हाला जर इथे इको फ्रेंडली गणेशाच्या मूर्ती पाहायला यायचं असेल तर कुठे यायचंय सांगते. आता मी आहे लोअर परळ ईस्ट मध्ये. या एरियाला BDD चाळ असं म्हणतात. BDD चाळ मध्ये आल्यानंतर चाळ नंबर 27 आणि 32 ह्याच्या मध्ये इथे तरुण उत्साही सेवा मंडळ असा बोर्ड दिसेल तुम्हाला. या बोर्डच्या आतमध्ये तिथे ना तुम्ही ब्ल्यू कलरचा शेड टाकलेला पाहू शकता, ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा. तर तिथेच पेपर कला क्रिएशन्स यांचा कारखाना सुरू आहे. चला, जास्त वेळ वाया न घालवता आपण दादांना भेटूयात. मंडळी, आपण आलेलो आहोत पेपर कला क्रिएशन्स इथे भेट द्यायला आणि पराग दादा आहेत आपल्या सोबत. मागच्या वर्षी सुद्धा आपण याच्यासोबत व्हिडिओ केला होता. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. तर गणेशोत्सव सिरीजला मी सुरुवात केलेली आहे आणि आपल्याकडचे जे मूर्ती आहे ते खूप जास्त व्हायरल गेल्या होत्या लास्ट इयर. तर म्हणून मी म्हटलं की प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण जरा माहिती द्यावी याविषयी. तर आपण ही सुरुवात कधी केली? मला आता 5 वर्ष झाली. मी पेपरच्या लगद्यापासून मूर्त्या करतोय. ग्रेट. आणि हे कम्प्लिटली इको फ्रेंडली आहेत, राईट? फ्रॉम कलर्स आणि बाकी सगळं, राईट? हो, कम्प्लिटली इको फ्रेंडली. ग्रेट. आणि ह्याच्यामध्ये आपण यंदा काय नवीन केलं? यावेळी म्हणजे गेल्या वेळी मला जास्त मूर्त्या दाखवता नाही आल्या लोकांना, तर यावेळी मी विचार केला की जास्तीत जास्त व्हरायटी मी लोकांसमोर घेऊन येईन. ज्या शाडू मातीमध्ये त्यांना मूर्त्या मिळतात त्याच मूर्त्या ह्यांना पेपरमध्ये मिळाव्या, तसा प्रयत्न केला आणि जास्त व्हरायटी घेऊन आलो. वा, मस्त. आणि आपल्याकडे किती फुटांपासून मूर्ती सुरू होते आणि त्याची साधारण किंमत कशी आहे? आपल्याकडे 1 फुटापासून चालू होते. त्याची किंमत 3000 रुपये आहे. त्यापासून आपली 20 फुटापर्यंत आपण मूर्त्या करतो. 20 फुटापर्यंत. वा. आणि यंदा मंडळी मला आवर्जून सांगायला आवडेल की पेपर कला क्रिएशन्सला आता मंडळांचे जे मूर्ती असतात, म्हणजे ज्या किती फुटांचे असतात त्या साधारण 6 फुटापासून ते 18 फुटापर्यंत. एवढी मोठी मूर्ती, तीही पेपर पासून तयार होते? पूर्ण पेपर पासून. क्या बात आहे. अजून काय हवंय? तर कम्प्लिटली इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर वन स्टॉप सोल्युशन असणार आहे पेपर कला क्रिएशन्स. तर दादा, आपण सुरुवात करूयात आणि मला तुम्ही दाखवा की काय वेगळं आहे यंदा मूर्तीमध्ये. हो, आता आपण बघाल तर ही आपली 1 फुटाची मूर्ती आहे. 1 फुटाची? हा, जे मी म्हणालो की 1 फुटापासून आपल्याकडे 18 फुटापर्यंत मूर्त्या बनतात. तर 1 फूट, 1.5 फूट, 1.25 फूट असे आपल्याकडे हाईट प्रमाणे मूर्त्या आहेत. ओके. अरे वा. प्रत्येक मूर्त्यांची डिमांड असते, प्रत्येक लोकांची डिमांड असते की 1 फूट असते, 1.25 फूट असते, 1.5 फूट असते. त्याप्रमाणे त्या हाईट मध्ये बनवलेल्या आहेत आपण. वा, मस्त. आणि या मूर्तींचं म्हणजे वजन किती असेल, म्हणजे कॅरी आपण किती करू शकतो इझिली? हो, आपली 1 फुटाची मूर्तीचं वजन ऑलमोस्ट 2.5 kg असेल. ओके. तर 2.5 kg एक 5 ते 6 वर्षाचा मुलगा उचलू शकतो, एवढी हलकी असते मूर्ती. अरे वा, मस्त. आणि ह्या ज्या मोठ्या मूर्ती मला दिसतायत ह्यांच्यावरती अजून काम सुरू आहे, तो ह्यांची काय किंमत जाते साधारण आणि हे किती फुटापर्यंतच्या आहेत? या 1.5 फुटाच्या मूर्ती आहेत. ह्याची किंमत 6500 पर्यंत आहे.
मग 2 फुटाची 9,000 अशा प्रमाणे हाईट प्रमाणे त्यांची किंमत चेंज होत असते. वा, मला ही दगडूशेठची मूर्ती खूप आवडली आहे. त्याच्यावरती ऍक्च्युली वाटतच नाही की पेपर पासून तयार करण्यात आली आहे. हात असू देत, दागिने असू देत, किंवा तर बाकी डिटेलिंग जी आपण म्हणतो ती ऍक्च्युअल मध्ये वाटत नाही की ही पेपर पासून तयार केली गेली आहे. बरं, आता मुद्द्याचं की जेव्हा आपण बाप्पाच्या या मूर्तीचं विसर्जन करतो तर कम्प्लीट प्रोसेसला किती वेळ जातो साधारण? जेव्हा विसर्जन करतात लोक त्यानंतर 3 ते 4 तासात ही मूर्ती मेल्ट होते. काही लोक घरी विसर्जन करतात तर त्यांचा रिस्पॉन्स असा आला की आमची मूर्ती विरघळली नाही, पण ही विरघळते तर त्याला आपल्याला स्टर करावं लागतं. स्टर केल्यानंतर ती पूर्णपणे मेल्ट होऊन जाते. ओके, बरोबर. म्हणजे दादांचं म्हणणं योग्य आहे की मूर्तीची साईज बघून मग तुम्ही किती डीप पाण्यामध्ये ती विसर्जित करताय घरी, म्हणजे बकेटमध्ये करताय, टब मध्ये करताय, त्या पद्धतीने त्याचं जे टाइम स्पॅन आहे कम्प्लीट मेल्ट करायचं ते डिपेंड करेल. तो डिपेंड करतो. ग्रेट, मस्त. मला एखादून मूर्ती मी हातात घेऊन बघू शकते का? हो, नक्की म्हणजे आपण प्रेक्षकांना सांगू शकतो. नक्कीच नक्कीच. तुम्हाला ही मूर्ती वाव, खूप हलकी आहे, मस्त. आणि हलकी फुलकी जरी असली तरी ती रेखीव किती आहे बघा, कमाल वाटते. आय थिंक हे 5 दिवसांचा बाप्पा ज्यांच्याकडे असतो त्यांच्यासाठी एक परफेक्ट हाईट ऑप्शन आहे. आणि महत्वाचं म्हणजे की ह्याला खालती जर बघितलं तर हे बघा, हे पेपर पासून तयार करण्यात आलंय. दादा ह्याची प्रोसेसही सांगणार आहेत आपल्याला. आणि ह्याच्यावरती जे कलर्स युज केले जातात हेही इको फ्रेंडली आहे. हे इको फ्रेंडली आहे. पूर्ण वॉटर कलर मध्ये आपण पेंट करतो. वाव, मस्त, खूप सुंदर आहे. सो इथे छोट्या मूर्ती तर आहेतच, पण इथे पण अजून बरेच आपण म्हणतो ना डिझाईन ऑप्शन्स ठेवलेले आहेत. परत बऱ्याच मूर्तींवरती अजूनही काम सुरू आहे. पण आम्ही हा व्हिडिओ मुद्दाम लवकर करतोय का तर दादांकडचे जे बुकिंग आहे ते लवकर बंद होणार आहे. किती तारखेला आपण शेवटचे बुकिंग घेणार? आपले शेवटचे बुकिंग 31 जुलैला आहे. 31 जुलै 2025 ला. बरं, आता हे बुकिंग जेव्हा आपण करायला येणार तेव्हा बऱ्याचदा असं असतं की आम्हाला समजा ही एखादी मूर्ती आवडली पण ह्याच्यामध्ये हाईट थोडी मोठी हवी अजून, किंवा थोडी अजून मोठी मूर्ती हवी अपेक्षित आहे, तर ते कस्टमाइज होतं का? ते कस्टमाइज नाही करत आपण, पण तुम्हाला पेंट मध्ये कस्टमायझेशन हवं असेल तर आपण पेंट मध्ये करून देऊ शकतो. बरं, वा, मस्त. पण दादा आता ना खूप ट्रेंड आहे की खरे वस्त्र हवे किंवा त्याच्यावर दागिने हवे, तर ह्याच्यावरती आपण ते लावू शकतो. आपण डायमंड वर्क काही लोक करतात तर ते पण करू शकतो आणि धोतर नेसवून सगळं करून आपण देऊ शकतो. म्हणजे या मूर्तीवरती ते पॉसिबल आहे. वा, म्हणजे बऱ्याचदा असं असतं ना की मूर्तीचं काही तुटायला नको, काही कुठे काही बिघडायला नको, तर ती काळजी घेऊन हे सगळं केलं जातं. कारण पेपरच्या मूर्त्या सगळ्यांना असं वाटतं की हा पेपर आहे तर तो त्याच्या पाण्यात भिजेल, किंवा आपण दिवे लावतो दिव्यामध्ये तो पेट घेऊ शकतो, तर तसं काही नाहीये. तर या पेपर आपण त्याच्यावरती प्रोसेस केलेली आहे, त्यामध्ये डिंक मिक्स केलेलं आहे आणि व्हायटिंग पावडर मिक्स केली आहे. तर तो पेपरचा लगदा आहे, त्या लगद्यापासून या मूर्त्या बनलेल्या आहेत. तर असं होतं की त्याचा पेपरचा जो गुणधर्म आहे तो राहत नाही त्यामध्ये. आणि ह्या डिंक ह्याच्यामध्ये असल्यामुळे ह्या स्ट्रॉंग आहेत मूर्त्या, म्हणजे कोणाचा धक्का लागला काही लागला तर तेवढी भीती नसते तुटण्याची वगैरे. आणि ह्या वजनाने पण हलक्या आहेत कम्पॅरेटिव्हली. वा, म्हणजे एकंदरीत समय किंवा दिवा जे काही असेल ते आपण इझिली लावू शकतो. फक्त आपल्याला पेपरच्या मूर्त्या असल्यामुळे इको फ्रेंडली असल्यामुळे पाण्यापासून जपाव्या लागतात, जसं आपण शाडू मातीला जपतो. बरोबर, पाण्यापासून या मूर्त्या जपाव्या लागतात. वा. आणि दादा आपल्याकडे हे ऑर्डर्स कुठून आलेले आहेत? आता ऑर्डर्स आपल्या मुंबईमध्ये तर असतातच, मुंबईच्या बाहेरूनही येतात आणि इंडियाच्या बाहेरूनही ऑर्डर्स आहेत आपल्याकडे. USA मधून आलेत, जर्मनी मधून आलेत, प्लस कॅनडा मधून आहेत. आपल्या तिथे डिलिव्हरी होतात मूर्ती. बरं, सो डिलिव्हरीवरच मला विचारायचं आहे की समजा कोणी तुमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर प्लेस केली तर मग तुम्ही हे घरपोच देणार सर्व्हिस मुंबईत किंवा महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये तर नाही देऊ शकणार, कारण आपल्या कुरिअर मध्ये लोकल कुरिअर मध्ये खूप मूर्त्या डॅमेज होण्याची शक्यता असते. तर मी इंटरनॅशनल कुरिअर करतो कारण त्या खूप सेफ आहेत, त्या सेफली पोहोचल्या आहेत माझ्या मूर्त्या, त्यामुळे मी इंटरनॅशनल कुरिअर करतो, डोमेस्टिक कुरिअर नाही करत. जर कोणाला हवी असतील मूर्ती इंडियामध्ये तर त्यांना स्वतःचं कुरिअर अरेंज करावं लागेल. ओके, म्हणजे समजा मुंबईतल्या मुंबईत पण कोणी बुक केली तर त्यांना येऊनच मूर्ती घेऊन जावी लागणार आहे. बरं मंडळी, सगळे डिटेल्स तुम्हाला मिळाले असतीलच. सो अजूनही आपण मूर्तींच्या रंगांवरती येऊयात आणि डिटेलिंग वरती येऊयात. आणि किती महिन्यांपासून साधारण काम चालतं आपल्याकडे? आपलं हे जवळजवळ 10 महिने काम चालतं. 10 महिने? जसं गणेश चतुर्थी संपते, दिवाळी झाली की आपलं काम लगेच चालू होतं. वा. आणि कोणाला कस्टमाइज मूर्त्या हव्या असतील बनवून तर आपण त्यांना त्यांचे ऑर्डर्स डिसेंबर ते जानेवारी मध्ये घेतो. ओ, तसंही आहे.
वा, तर मंडळी हा व्हिडिओ या गणेशोत्सवासाठी तर कामी येईलच, पण इन केस इन फ्युचर पण तुम्हाला जर हवं असेल तर मागे गणेशोत्सवला पण बरेच मूर्ती जातात का? हो हो, मागे गणेशोत्सवला त्यालाही जातात. वा, तर बघा तुम्ही जर मागे गणेशोत्सव साजरा करत असाल तर मग त्याच्यासाठी तुम्ही अशा इको फ्रेंडली मूर्ती घेऊ शकता. बरं, दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हाईट बरेच व्हेरिएशन आहेत हाईट मध्ये, तर तुम्ही जर प्रत्येक मूर्ती बघितली तर त्याच्यामध्ये रंग वेगळे आहेत, बाप्पाचे डोळे, नक्षीकाम सगळं खूप वेगळं दिसतंय आणि वाटणारच नाही की ती मूर्ती ऍक्च्युअली पेपर पासून तयार करण्यात आली. दादा, एक साधारण प्रोसेस कशी आहे ही मूर्ती तयार करण्याची? आपण काय करतो, पेपर आपल्याकडे असतो रॉ पेपर, तो पेपर आपण फाडून त्याला पाण्यामध्ये भिजवतो. भिजवल्यानंतर त्याचं मिक्सर मध्ये वाटण बनतं चटणी सारखं. त्यामध्ये आपण डिंक मिक्स करतो आणि व्हायटिंग पावडर मिक्स करतो. ती व्हायटिंग पावडर ही नॅचरल आहे. तर हे सगळं मिक्स करून त्यापासून लगदा बनतो आणि लगदापासून या सगळ्या मूर्त्या बनलेल्या आहेत. वा, किती छान प्रोसेस आहे. आणि जसं दादाने सांगितलं की कम्प्लिटली इको फ्रेंडली आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला पाण्यापासून जपायचं आहे. अजून इथे बाल गणेशाच्या पण, म्हणजे ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना असं असतं ना की आम्हाला टिपिकल बाप्पाची मूर्ती नकोय, पण जरा बाल गणेशाची मूर्ती हवी. तर हे बघा, त्याच्यामध्ये हे असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं दादांनी सांगितलं की धोतर, त्यासोबत इथे जी गादी आहे आणि शेला, त्याचा रंग चेंज करून जाऊ शकतो ना. मस्त. लालबागच्या राजाची पण मूर्ती आहे. अगेन त्याच्यामध्ये तुम्ही रंग व्हेरिएशन काय हवे असतील तर मिळतील, पण मंडळी पूर्ण अखंड मूर्ती कस्टमाइज करून दिली जाणार नाही. बरं दादा, आपण ऑर्डर कुठे घेतोय आणि कसे घेतोय? ऑर्डर आपण आपला कारखाना हा लोअर परेलला बीडीडी चाळीमध्ये 32 नंबर आणि 27 नंबर बिल्डिंगच्या मध्ये आहे. तिथे आपण ऑर्डर घेतोय. जर कोणी कॉल वरती ऑर्डर देत असेल तरी आपण तेही एक्सेप्ट करतोय. ओके, म्हणजे व्हॉट्सअप नंबर वरून किंवा इंस्टाग्राम वरून कोणी ऑर्डर केला तर त्याही आपण एक्सेप्ट करतो आणि त्यांना बिलही तात्पुरतं पाठवून देतो. मस्त. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा जर पराग दादांना संपर्क साधायचा आहे आणि पेपर केला क्रिएशन्स यांच्याकडनं इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठीच्या इको फ्रेंडली मूर्ती जर हव्या आहेत गणेशाच्या, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तो नंबर मी स्क्रीनवर देतेय. त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे, कोणत्या नावाने सर्च करायचं तेही तुम्ही त्याच्यावर पाहू शकता स्क्रीनवर. आणि सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्यांची लिंक देते इंस्टाग्राम पेजची. तिथे क्लिक करा, त्यांना जाऊन फॉलो करा. नवीन अपडेट्स, मूर्तीचे रंग किंवा डिझाईन तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळू शकतात. आणि महत्वाचं की इथे यायचं असेल खरेदीला तर मग आपला कारखाना किती ते किती वाजल्यापासून सुरू आहे, कसं काय आहे? आपला कारखाना 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालू असतो. ओके, सोमवार ते रविवार? सोमवार आपलं कंटिन्यू चालू आहे गणेश चतुर्थी पर्यंत. अरे वा, मस्त. तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला इथे यायचं झालं तरी तुम्ही दिवसातनं कधीही येऊन इथे बाप्पाची मूर्ती बुक करू शकता. आणि शेवटची बुकिंग 31 जुलै 2025. हे मुद्दाम आम्ही ह्यासाठी सांगतोय की बऱ्याच जणांचं असं असतं की ऐन वेळेस ठरतं की यंदा गणेशोत्सव साजरा करायचा आहे, तर तसं होता कामा नये, म्हणून तुम्ही प्रायर बुकिंग केली तर तुमच्यासाठी फायदेशीर आहे. थँक्यू सो मच दादा, वन्स अगेन खूप छान माहिती दिली. मंडळी, तुम्हाला पण यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी इको फ्रेंडली गणेशाच्या मूर्ती हव्या असतील तर तुम्ही कुठे येऊ शकता ते सांगते. आता आम्ही आहोत लोअर परळ ईस्ट मध्ये. ईस्ट हे मुद्दाम मी सांगतेय बस बऱ्याचदा लोक कन्फ्युज होतात म्हणून. तर लोअर परळ ईस्टला बीडीडी चाळ नंबर 27 आणि 32 त्याच्यामध्ये एक मंडळ आहे. त्या मंडळाचं तरुण उत्साही सेवा मंडळ, तरुण उत्साही सेवा मंडळ असं एक बोर्ड दिसेल. तिथेच लगेच आतमध्ये आला तर तुम्हाला त्यांचा पूर्ण सेटअप बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.